विनंती करतात सगळ्या लोकांनी आम्ही सगळे जाऊचे. प्रेस ओनली विल गो अप, प्रेस विल कवर फ्रॉम टॉप. आम्ही सगळे जाऊया. कंपेरिंग करतो तो रिक्वेस्ट करतो एक एक स्पीकराक तोच वयर येतो. लोकांक पळोवन जाल्यार आमचें हें जाता धूम जाता. मशाल घेऊन तेच उजवे सायडीन माझ्या उजवे सायडीन जे मशाल घेणार त्यांना विनंती करता की त्यांच्यानी हे सायडीन समोर येवचे, नव्या हॉस्पिटलाच्या समोर येवचे म्हणून. डावे सायडीन हे सायडीन खूप प्लेस आसा, हे सायडीन खूप प्लेस आसा, अशें येवचे. आमच्या आजूबाजूक लक्षांत दवरात, आमच्या आजूबाजूक हॉस्पिटल्स आसा, सगळ्यांनी मातशें सायलन्स रावचे. तांकां पेशंटांकूय त्रास जावचे न्हू. नवे हॉस्पिटल सुरू जावन आमकां सोयी मेळटले, ताका खूप टायम आसा. साखळी उपोशण केले. साखळी उपोशणान आमकां बऱ्याच संस्थांनी, पंचायतींनी, सरपंच, झेडपी, माजी झेडपी, आजी झेडपी, माजी मुख्यमंत्री, तसेच विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, ऍक्टिव्हिस्ट या सगळ्यांनी आमकां येवन पाठवून आम्ही 5 दीस आमकां दुबाव आसलो की खरंच म्हाका दोळ्यांत दुखां येयली की 5 दीस दुबाव आसलो की इतके लोक आमच्या फुडें येतले काय ना याची आमकां शाश्वती नसली. पण तुमच्या इतके सगळे लोक बघून आमकां खूप भरान येयला. तुमचं असंच पाठबळ हे हॉस्पिटल सुरू जायपर्यंत असतो अशी मी आशा बाळगता. आम्ही कृती समिती स्थापन केली 2 वर्षा पहिली.
2 वर्षा पहिली कृती समिती स्थापन केली आहे. हॉस्पिटल सुरू जावचे करचे म्हणून बेगीन सगळे फॅसिलिटी मेळचे. जीएमसी लिंक असते, जीएमसी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल जीएमसीचा असतो आणि आमकां बरे फॅसिलिटी आमच्या पेडण्यातल्या लोकांक मेळचे. ह्या खातीर हे आंदोलन आम्ही सुरू केले, चळवळ आम्ही सुरू केली आणि त्याचा अंतिम टप्पो हो आयचो मशाल मिरवणूक असली. आणि हाच्या पुढे आमची जी या चळवळीचो जो कन्व्हेनर असलो जुजे लोबो, तांकां मी विनंती करता की त्यांनी ह्या आमच्या या कार्याचो थोडा आढावा घेवचो. जुजे लोबो. आणि इतलेच तुमचे आमकां सपोर्ट मेळोन आसा. हांव एक पंच मेंबर, म्हणजे पंच मेंबरा सकट आमचे एक कर्तव्य असलेले. म्हाका लोकांनी निवडून हाडलेलो खंयच्या आमदाराक खुश करपाक न्हू, खंयच्या पक्षाक खुश करपाक न्हू, खंयच्या मुख्यमंत्रीक नाल्यार आनी कोणाक खुश करपाक न्हू. म्हाका सर्वसामान्य लोकांनी निवडून हाडलेलो तेंचो प्रश्न घेवन. सो तेंचो प्रश्न, मुख्य प्रश्न आसलेलो, हांव जेन्ना सरपंच जालो तुझ्या गांवचो तेन्ना ह्यो हॉस्पिटलाचो ह्यो मुख्य प्रश्न आसलेलो आणि तो फुडें घेवन हांव गेलो. पूण म्हाका अशें कळोन येयलें की आमच्या सरकाराचे कान बंद ना, कान भरलेले आसा, तेका लागून तांकां आयकोंक येवचें ना. तेका लागून हांवें आमची तुयेन नागरीक समिती तशेंच सगळ्या लोकांचो एक सहकार मागलो आणि म्हाका हे सगळे जाण फुडें सरले. आणि आयज तेंच्या मार्गदर्शनान आमी हे सगळे जो आमी हे आतां सगळे फुडें सरल्यात ते तेंच्याच मार्गदर्शन. फक्त म्हाका इतलें बरें दिसता की आयज आमी पेडणेकार जागृत जाल्यात. हांगासर कोण सरपंच, पंच, झेडपी असो ना, आमी सगळे पेडणेकार आसात. आणि आयज जर आमी हांगासर अशीच जर एकजूट दाखोवंक नासलेली जाल्यार जी विधानसभान सुद्धा आमची फोकाणां मारतात पेडणेकारांची, हे आमकां रस्त्यारूय फोकाणां मारपाचे. हांव मुख्यमंत्रीक सांगूंक सोदता, तो प्रोफेशनली डॉक्टर, हेल्थ मिनिस्टराकूय सांगूंक सोदता की तुजी मिसेसूय डॉक्टर. इतले सगळे आसून तुमकां खबर ना की हॉस्पिटल स्टार्ट कशें करतात ते. तुम्ही टेंडरां फ्लोट करतात, जीएसआयडीसी टेंडर फ्लोट करता आणि फ्लोट करताना टेंडर जो चेअरपर्सन आसलो नोव्हेंबरा पयलीं तो मुख्यमंत्रीच आसलो. मुख्यमंत्री खबर ना की तेणी कितले टेंडरां फ्लोट केल्यात. ती आता रिसंटली 9 करोडाची कितें टेंडरां फ्लोट केल्यात, तेका 4 महिने लागतले कंप्लिशन करपाक. आणि काल ते 0 आसाक सांगतात की 30 तारीख हे ओपन करतले म्हणून. म्हणजे ही जी उत्तरां दितात लक्षांत दवरात पेडणेकारांनो, ही आमची फोकाणां करतात ते. आमकां तेंकां आतां भियोन, जो मुख्यमंत्री आमचो म्हणटा भियोवपाची गरज ना. म्हाका दिसता मुख्यमंत्रीक आतां भियोवपाची गरज आसा. आता हेच्या फुडेंय हे आंदोलन अशेंच चालू उरतले जो पर्यंत आमकां 100 बेडेड फुल फॅसिलिटी हॉस्पिटल हांगासर मेळना. खरेंच हांव तुमच्या मना काळजासून खरेंच हांव खरोच खूप इमोशनल आसा आणि तुमचे खरेंच देव आभार मान. हॉस्पिटलची मागणी धसाक लावपाची कल्पना ज्याच्या तसलेन येयली ते आमचे तुया गावचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच निलेश कांदोळकर यांनी आमकां ही प्रेरणा दिली की आम्ही फुडें सरान ही हॉस्पिटल सुरू करपाची चळवळ फुडें उबारया म्हणून. त्या निलेश कांदोळकराक जोरदार ताळे देऊन मी त्याच्या अभिनंदन करते. मागता निलेश कांदोळकर यांनी फुडें येऊन सगळ्या म्हज्या भाव भयणांक हांव नमस्कार करता. 2 वर्सां पयलीं आमी हो एक धाकटुसो मुवमेंट सुरू केल्लो. ताचे पयलीं ह्या हॉस्पिटलाचो पूर्ण पाठपुरावो करून ताचे उपरांतूच हो मुवमेंट सुरू केल्लो. आणि ह्या मुवमेंटाक आयज सगळ्या लोकांची गर्दी पळोवन म्हणजे हॉस्पिटल सगळ्यांक जाय हे आयच्या ह्या उपस्थितीन सिद्ध जाता. हॉस्पिटल ही प्रत्येक मनशाची गरज आणि गरज सरकार पूर्ण करतले अशें आमी आस्त बागिता. जर हे घडना जाल्यार हाचे काही 10 पटीन लोक तुम्ही हांगा जमतले अशी हांव आशा बाळगता. सगळ्या गोष्टी आमचे थँक्यू सर. सगळ्यांक पयलीं माझ्या सगळ्या पेडणेकार भाव आणि भयणांक सगळ्यांक माझो नमस्कार. असो तोंडी नमस्कार न्हू, असो हात वयर करून नमस्कार सगळ्यांक. आयज माझे पेडणेकार, माझे भाव आणि भयणां जी पोट तिडकीन ह्या हॉस्पिटलाक लागून येयल्ली आसात, खरोखरच आमचे एक ज्येष्ठ नागरीक हांगा आसा तेंच्या दोळ्यांसून दुखात न्हू, हे प्रत्येक आवय बापायच्या भुरग्याच्या दोळ्यान दुखां आसात. कारण हे हॉस्पिटल कितें आसा, हे हॉस्पिटला फाटल्यान कितें भावना आसा ती एक सामान्य शेतकरी वर्गाक हेंका खबर आसा. आयज जर मॅक्सिमम जर हांगा पळयत जाल्यार ज्येष्ठ नागरीक आसात आणि महिला आसा हांगासर. आम्ही म्हणटाले की हांगा एक आमच्या महिलांक एक मूलभूत सुविधा जे आरोग्य जे हॉस्पिटल जर मेळना, जे डिलिव्हरी करपाक लागून आमकां जीएमसी वयचे पडटा, बरोबर न्हू आमच्या भयणांनो.
शेम न्हू हे सरकाराक. 2012 हे हॉस्पिटल सुरू केल्ले, 2026 पर्यंत हॉस्पिटल मेळना. 2022 बेश्टी थुकी लायल्या भशेन हांगा डायलिसीस युनिट केलो, दाखोवपाक की आमी सरकारान कितें तरी काम केला. आता 2027 हे जे कम्युनिटी हेल्थ सेंटर हे CSC आहा ते हांगा हाडूंक सोदतात. हे आमी खोपन घेवचे ना, बरोबर हो ना? आमकां त्या पद्धतीचे हॉस्पिटल हांगा जाय हो नाका? परत तुमच्याकडे मागता, विनंती करता, आम्ही जेन्ना ह्या 5 दीस जेन्ना उपोषण करताले, आमचे लोकप्रतिनिधी जेन्ना आमच्या लोकांनी निवडून हाडलेले, ही 5 बोडका कितें करतली? थंयच बसो रे. हे असेंब्ली हाऊसान उलोवप जाताले, हे पेडणेकरांची एक फोगाणां चलताली जाल्यार हांव प्रेस भावांक दाखोवंक इच्छिता, मुद्दाम हो कॅमेरा दाखोवन दिया तेंकां. हे 5 बोडका न्हू, हे अख्खे पेडणेकार रे. हांगा खंयचोच सरकार ना हांगासर. आयज तुवें हॉस्पिटल कृती समिती ही जाण आसा एक सामान्य मनशांची. आयज तेको दिवपाक सगळे पंच, सरपंच, माजी सरपंच, स्वता गोंय राज्याचे माजी मुख्यमंत्री ते हांगा उपस्थित असले जाल्यार ह्या काही राजकारण्यांनी तेका तेजे एक प्रॉपर्टीन नोटीस धाडल्या. हे अशे हे गलिच्छ राजकारण आसा. हे राजकारण आमी हाणून काडपाची गरज आसा. या सरकाराक मत जाल्लो आसा, बरोबर ना? आयज जास्त हांव उलयना. आमी ह्या 5 दीस उलोवन थकले. आयज पेडणेकार खरे स्वाभिमानी आसात. आमी म्हणटाले 10, 20, 50, 100 लोक जाल्या पुरो, कारण हे एक अस्तित्वाचो प्रश्न आसा. जाल्यार हजारो लोक पण खरोखरच पुन्हा एकदा तुमचे हांव मना काळजासून हांव धन्यवाद म्हणटा आणि तुमचे खरेच हात जोडून तुमचे पुन्हा एकदा आभार मानता. धन्यवाद. हे हॉस्पिटल उभे करपाची कल्पना माजी आरोग्य मंत्री आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची आसा आणि ह्याचे पूर्ण श्रेय त्यांकाच जावचे. मी तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती करते की हरमलच्या लोकांक अभिनंदन करपाक सोदता. तेंच्यांनी जी मशाल रॅली काढली आणि जैत तेंका जे मेळ्ळें, तेंचो जो निर्धार आसलो तो सक्सेसफुल करून घेतलो हेंच्यांनी. म्हटल्यार तुम्ही पळोवपाक शकता की आयज आंदोलन केल्याशिवाय काय मेळना. आंदोलन केल्याशिवाय काय मेळना. मागीर सरकार जाय कित्याक मिठाक मारपाक? हय, कित्याक जाय राजकारणी? आयज असेंब्लीन फकाणां चल्ले. काल एक्चुअली पळोवंक जाल्यार तुमच्या आमदारान जेन्ना प्रश्न मांडलो न्हू, तेन्ना विश्वजितानूय फकाणां केली आणि प्रमोद सावंतानूय फकाणां केली. ही फकाणां करपाची गजाल न्हू. हॉस्पिटल हे हांगा लोक टाइमपास करूंक येना. हॉटेल न्हू हे, लोकांची गरज. आयज जेन्ना एक एक्सिडंट जाता, पयरूच हांगा तुवें एक एक्सिडंट जालो, तेका आपल्याक ब्रेन हेमरेज जाली, GMC नेलो, 20 दिसांनी एवढो देवागेर गेलो तो. की त्या टायमाचेर तडका फडकी तेका ट्रिटमेंट मेळ्ळें. एक टायमार वाचतलो आसलो, एक भुरगो आहा तेका, तुमकां खबर आसतली कितें. सो आयज हॉस्पिटला कडेन राजकारण करूं नाका रे, आनी खंयसरूय राजकारण करा. आयज तुम्ही जमिनीचेर राजकारण करता, कसिनोचेर राजकारण करता, कोळशा कडेन राजकारण करता. कितें रे, लोक बॉब मारून मारून थकले. हॉस्पिटला कडेन राजकारण कितें? आयज म्हाका एक सांग, बारीकशी, आणि हांव त्या गोष्टीचो मरे आयज निशेध करता. हांव मातसो उलयता कित्याक जाणा, आयज जे लक्ष्मीकांत पार्सेकर बाबा वांगडा जाला न्हू, तशें कोणा कडेन जावपाक जायना. लक्ष्मीकांत पार्सेकर हो आमचो गोंयचो एक्स CM, एक बरो टॉप लिडर. कितें जेणी गोंय सांबाळ्ळें. पळय, हांव राजकारण्यांच्या अगेन्स्ट उलयता, पूण हांव तत्वान उलयता. हांव कोणाक बेश्टो क्रिटिसायज करिना. त्याच्या आयज जे आस्थापनान लॉक मारला न्हू, तेचो हांव निशेध करता. आणि ते सुद्धा तो हांगा भाशण दिताना. कितें तुमच्याच पार्टीचो कार्यकर्तो तो, तुमचोच CM तो. अरे ही पार्टी जर आपल्याच मनशांक वळखना, लोकांक कशी वळखतली रे? आम्ही पेडणेकर आहात त्याच्या बरोबर. लोकांक कशी वळखतली? प्रतिनिधी पेडणेकर निर्दय कास्ताचे मरे, निर्दय कास्ट. लोकांचे रक्त पिवून बसले हे, रक्त पिवून बसले. 25 लोक मेले आणि हसून हसून इलेक्शनां करतात. आता कसिनोची एक बोट येता थंयसर, परत व्हडली बोट येता. त्या बोटींग तुमकां अरेंजमेंटा करपाक, तांकां फॅसिलिटीज दिवपाक जाता. आणि हे हॉस्पिटलाचें काम हेंचे कडेन जायना. हे बारीकशे हॉस्पिटलाचें काम जायना, जे लोक खरे हक्काचे मागतात. कितें सो म्हाज्या हिसपान जाल्यार आयज प्रमोद सावंताचें सरकार सगळ्या स्तराचेर फेल जाल्लेलें आसा. कितें जल जंगल जमीन म्हणटा तेचेर फेल जाल्लेलें आसा, एड्युकेशनान फेल जाल्लेलें आसा, जॉब दिवपाक फेल जाल्लेलें आसा. सगळ्या स्तराचेर प्रमोद सावंत हो फेल ठरलेलो आसा. आणि म्हाज्या हिसपान जाल्यार तेणी स्वखुशीन रिजायन जावपाची गरज आसा. कित्याक तेणी हेच्या पयलीं न्हू कसलें मंत्रीपद भोगूंक नासलें, डायरेक्ट ताका चीफ मिनिस्टर पद मेळ्ळें. आणि असले मनीस गोंय चलोवपाक शकना, तेंचे इनएक्सपिरियन्स लोक हे.
इनएक्सपिरियन्स लोक गोंय चलोवपाक शकना. आयज हांगासर पत्रकार भाव आहा आमचे जे तुमकां कंटिन्युअसली कव्हर करता. हांव पेडण्याच्या पत्रकारांक सॅल्यूट करता. कित्याक सांग तेंच्यांनी जे धाडस दाखयला ते तुमच्या वांगडा प्रोटेस्टाक बसले पत्रकार जावन सुद्धा. हांव वालर म्हणटा तुमकां आनी लोकांक तुमकां वालर दिता. तुम्ही आपल्या हक्का खातीर आयज भायर सरल्यात म्हणून आमी डेली उलयता आनी म्हाजी सदांच इच्छा आसता की लोकांनी भायर सरून आंदोलन करून जी गोष्ट सरकार दिवंक सोदिना आनी सरकार नाका जाल्ले बुरशे राजकारण करता ते आमी झगडोन घेवपाची गरज आसा. आनी तेच्या खातीर आयज भोवसंख्येन लोक भायर सरपाचो गरज आसा. आयज हांव मातसो स्वार्थी जालो. तुमच्या भशेन मुर्मुगांवान जर म्हाजो लोक भायर सरलो न्हू कोळसो बंद करून दाखयतलो आसलो हांव. पूण एक सांगता जो मेरेन हे हॉस्पिटलाचो डिमांड तुमचो सक्सेसफुल जायना न्हू आमी सगळे एक्टिव्हिस्ट गोंयचे तुमकां सपोर्ट करतले. देव बरें करूं. सगळ्यांक नमस्कार. तशें तांच्यांनी म्हळें सगळ्यांत पयलीं नमस्कार देवी भगवतीक संपूर्ण पेडण्याची आनी दुसरी भगवती जी आज म्हाका हांगासर दिश्टी पडटा त्या भगवतीक नमस्कार. जेन्ना हांव मातसो स्लो उलयता कारण ऑलरेडी डिफेक्टीव पीस हांव 30 तारखेक एक्सिडंट जालो आनी शंकर म्हाका वाटेक येता येता आसलो म्हणटा शंकर पोलची म्हाका दिसता पयलो पेशंट ह्या हॉस्पिटलांत तूं म्हणून लागलो. हांवें म्हणलें अजून पर्यंत ती पाळी हाडूं नाका कारण हांगा फॅसिलिटी ना म्हळें हे मारून काडटले म्हाका. सांगपाचो विशय स्पश्ट आसा की पेडण्याकारांनी जेन्ना जेन्ना आंदोलन केलां आनी भायर सरल्या पळय देशाचे आनी गोंयचे तख्त पलत करून दवरिल्लो आसा. आनी हे बरोबर आसा की तुमी जिखल्या शिवाय आज पर्यंत कोणाक सोडूंक ना आनी सोडचेय ना. आनी एक बरी गजाल अजुनूय सांगता की हांव आनी शंकर जेन्ना चलत येताले इतले बरें लांब दिसता. हांव लांब दिसता म्हणल्यार अवॉयड करता पण इतलें बरें दिसलें न्ही की मोठ्या प्रमाणात महिला आणि हांगासरले जे दादले आसा युवक आसात कळ्ळें न्ही तांच्यांनी एकूच गजाल दाखोवन दिल्ली आसा की इनफ इज इनफ. तुगेल्या सरकाराचे आयकपाक आमी हांगा बसूना. आज तुका म्हजें आयकपाची गरज आसा नाल्यार तुगेली थेट खंय खबर आहा तूं डायरेक्ट घरा वचपाचो आतां कारण तुमगेलें सोंसपाक आमी बसूना. आमगेले विषय स्पष्ट एकदम सादे आसा. आरोग्यम धनसंपदा हे आमकां पयलीं शिकयताले. आमचें आरोग्य बरें उरचें आनी ताज्या बंद आमी एक्सरसायज हे तें करता पण कोणाचे तब्येत बिगडली केन्ना कशी सांगूं शकना. पण ताज्या खातीर आमच्या भुरग्यांची आमगेल्या आवयची भयणीची जर आनी सगळ्यांची जर आमी जर काळजी करता जाल्यार हॉस्पिटल हे निश्चित बरें आसपाक जाय. आणि सरकाराक त्या पद्दतीन आमी सगळे आमच्या बॉल्सांच्यान टॅक्स पे करता. ह्या टॅक्स पे केल्या नंतर सरकाराक आमी जे लोकांक आमी निवडून धाडून दिल्या की सरकार म्हणून तांचे हे कार्य तांच्यांनी काम करपाक जाय. दे आर सर्वंट. ताका दिसता कितें खबर आहा की आपूण राजा म्हणून. सो राजा समजू नाका कारण अंततः प्रजा ही खऱ्या अर्थान राजा आसा कारण तुका ते तख्तार बसयणारी ही सगळी प्रजा आनी पेडण्याकार. ज्या दिसा पेडण्याकार तकली तुमगेली आनी तांगेली तकली सुट्टली पळय त्या दिसा गोंयचे सरकाराचो बदल हो निश्चित आसा. जर आमच्यो मागणी जर मान्य करिना जाल्यार आमकां सांगचें पडटलें की पळया दिस इज जस्ट अ ट्रेलर ऑफ नेक्स्ट जेन झी. पेडण्याकारान जें दाखयलां पळय तें सारकें पिक्चर अभी बाकी आहे वो ट्रेलर आणि मातशें सावध राव. धन्यवाद. 12 वार्ड आसात 12 ओपीडी आसात 12 तरेचे सेवा ह्या लोकांक मेळटले. हे हॉस्पिटल जीएमसीच्या अंडर चलतले अशें आमकां त्या वेळार मुख्यमंत्री